आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। खोकीधारकांच्या प्रश्नांवर तोडगा काढा, आमदार गोपीचंद पडळकरांकडे पापा कुंभार यांची ठाम मागणी। जत शहरातील प्रशासकीय भवनासमोरील तसेच जत अतनी राज्यमार्ग व ईश्वरपूर चडचण राष्ट्रीय महामार्गावरील खोकीधारकांचा प्रश्न तातडीने सोडवावा अशी मागणी भाजप युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते श्री चंद्रकांत उर्फ पापा कुंभार यांनी केली आहे। कुंभार यांनी सांगितले की गेल्या अनेक वर्षापासून या मार्गावर खोकी टाकून अनेक कुटुंबे आपला उदरनिर्वाह करत आहेत। मात्र ही खोकी राज्य व राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीत येत असल्याने बांधकाम विभाग, जत नगर परिषद व प्रशासनाकडून वारंवार अतिक्रमण हटवण्याच्या नोटिसा दिल्या जात आहेत। त्यामुळे खोकीधारक अक्षरशः वैतागले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येण्याची भीती निर्माण झाली आहे। यापूर्वीही अनेक वेळा खोकीधारकांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे धाव घेतली होती। त्यांनी संबंधित प्रशासन व व्यावसायिकांची बाजू समजून घेत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता। मात्र वाहतुकीचा अडथळा व रस्ता रुंदीकरणाच्या अडचणी लक्षात घेता अंतिम निर्णय घेणे कठीण ठरत आहे। दरम्यान या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून आमदार पडळकर यांनी महत्त्वाचा प्रस्ताव पुढे आणला आहे। जत अतनी मार्गावरील छत्रपती संभाजी महाराज चौक ते लोखंडी पूल दरम्यान नगर परिषदेच्या माध्यमातून शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याचा प्रस्ताव असून त्यामध्ये खोकीधारकांना भाडे तत्वावर दुकानगाळे देण्याचे नियोजन आहे। यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार असून नगर परिषदेलाही उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होणार आहे। तसेच प्रशासकीय भवनासमोरील ईश्वरपूर चडचण राष्ट्रीय महामार्गावरील खोकीधारकांसाठी त्यांच्या सध्याच्या जागेच्या मागील बाजूस जिल्हा परिषदेकडील जागेत दुकानगाळे उभारण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही कुंभार यांनी सांगितले। दरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम लवकरच सुरू होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून खोकीधारकांना अतिक्रमण हटवण्याच्या नोटिसा दिल्या आहेत। एवढेच नव्हे तर महावितरणकडून वीज पुरवठाही खंडित करण्याचे प्रकार घडत असल्याने खोकीधारक हवालदिल झाले आहेत। या सर्व पार्श्वभूमीवर एकीकडे व्यवसाय आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह तर दुसरीकडे प्रशासनाचा दबाव अशा दुहेरी संकटात सापडलेल्या खोकीधारकांना न्याय देण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी तातडीने ठोस व कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी पापा कुंभार यांनी केली आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।